कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून आज विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण आहे। यासाठी शिवसेना व भाजपकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवलीच्या त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी या ठिकाणी लोकार्पण होणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी सावळाराम महाराज क्रीडा संकुल यांचं आज भूमिपूजन आहे, तर सावित्रीबाई फुले रंगमंचाचे या ठिकाणी नूतनीकरण याचे देखील उद्घाटन आहे। आणि यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे व शिवसेनेचे मोठमोठे नेते येणार आहेत। तर दुसरीकडे पाहिलं तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मात्र गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलं तर डोंबिवलीमध्ये जो वाढता तणाव आहे, पक्षप्रवेशनंतर भाजप व शिवसेनेमध्ये जो वाढता तणाव आहे, एकामेकांवरती आरोप प्रत्यारोप होतं, याच अनुषंगाने या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेकडनं लावण्यात आलेलं एक बॅनर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी या बॅनरवरती मतासाठी खेळ दाखवणारे खूप, पण कामाने मन जिंकणारा एकच अशा आशयाचा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। या बॅनरवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, त्याचबरोबर स्थानिक आमदार जे आहेत राजेश मोरे यांचे देखील फोटो मोठ्या प्रमाणात झळकत आहेत। विकास कामाचे भूमिपूजन लोकार्पण सोहळा डोंबिवली नगरीत अशा आशयाचं बॅनर लावलेले आहेत। यामुळे आज सायंकाळी होणाऱ्या या लोकार्पण व भूमिपूजनमध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे व शिवसेनेचे अनेक नेते एकाच मंचावरती येणार असल्याने या मंचावरनं एकामेकांवरती काय टीका करतात आणि गेल्या काही दिवसापासून कल्याण डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशानंतर सुरू असलेला वाद कसा मिटवतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।